स्वामी समर्थ सगळ्यांना. तर हा गावावरून आल्याच्या नंतरचा ब्लॉग आहे आणि इथे ना गावावरून कुठेही जा, गावाला जा नाहीतर इकडे असलो तरी पण पहिलं घर आपलं स्वच्छ असायला पाहिजे. आपल्याला काम तर करायलाच पाहिजे, कुठे गावी गेलो तरी करायला पाहिजे आणि इथे असलो तर करायलाच पाहिजे. तर पहिलं गावावरून आल्याच्या नंतर पहिलं घर वगैरे स्वच्छ करत होती, कारण घर स्वच्छ असेल तरच सगळ्या कामांमध्ये मन लागतं काय करायला. नाहीतर घर वगैरे स्वच्छ नसलं तर अजिबात मन लागत नाही, घरामध्ये काय करूसं वाटत नाही. त्यामुळे पहिलं झाडू पोछा वगैरे सगळं करून घेतलं, क्लीन करून घेतलं. तर त्याच्यानंतर माझे कपडे धुवायचे होते. गावी एवढा भयंकर पाऊस होता, त्यामुळे कपडे काय गावी धुतलेले नाही आणि सगळेचे सगळे असेच मुंबईला घेऊन आलो. कारण की गावी धुवून पण काही फायदा नव्हता, कारण सुकणारच नव्हते तर काही धुवून फायदाच नव्हता. त्यामुळे सगळे कपडे घेऊन आले आणि इथे पहिले सकाळचंच कपडे वगैरे धुवून घेतले. कपडे वगैरे धुतले की जरा असं म्हणजे असं काम कमी झाल्यासारखं वाटतं. त्याच्यानंतर जेवणाला लागली. गावावरून आहे ना तेरी आणलेली. आता आमच्याकडे तर तेरी बोलतात ह्या भाजीला आणि एवढी पौष्टिक भाजी आहे. तुमच्याकडे काय बोलतात ह्या भाजीला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर वरची दोरी अशी काढून टाकली. दोऱ्या दोऱ्या अशा येतात दांडीला, तर त्या काढायच्या असतात. त्याच्यानंतर ती आतली दांडी म्हणजे अशी तोडण्यासारखी होते. तर लग्नाच्या आधी काही भाजी वगैरे खाल्ली नव्हती, कारण की ह्या भाजी काय आहे माहीतच नव्हती. तर लग्न झाल्याच्या नंतर माझ्या आईने मला शिकवली की ही भाजी कशी असते, म्हणजे माझ्या आईने म्हणजे माझ्या सासूबाईने. आणि लय पौष्टिक असते, म्हणजे खायला पण चांगलं लागतं आणि पौष्टिक पण आहे तेवढीच, आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे. आणि मेन म्हणजे पावसामध्येच रुजते आणि बिना खताची वगैरे भाजी, एवढी मस्त पौष्टिक भाजी. केल्यावरती छान लागते, करण्यावरती आहे. तर मी ही रेसिपी आता तुमच्याबरोबर शेअर करते. तर ह्या भाजीला आहे ना पहिली हे असं पानं आहे ते एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्या दांड्या पण मध्ये मध्ये घ्यायच्या, कारण की दांड्या पण खूप छान लागतात आणि दांड्या घ्यायलाच पाहिजे, कारण कोवळ्या असतात त्या. तर सगळ्या अशा एकत्र घ्यायच्या आणि नंतर मग असं गोल राऊंड असं करायचं आणि त्याच्यानंतर ते चिरायचं, बारीक चिरायचं, म्हणजे एकदम मस्त शिजली जाते. असं जास्त जाडी पण असली का नाही चांगलं लागत, बारीक बारीक असली का मस्त होऊन जाते ती. तर मग कापली आणि नंतर पाण्यामध्ये आहे ना हे करायला टाकली, भिजत टाकली, मग कारण चांगली धुवायला लागते तिला. व्यवस्थित धुवून घ्यायची असते, नाहीतर ते काही जणांना त्याची खास सुटते आणि काही जण ते आवडीने एवढी भाजी खातात. आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडते ती भाजी. माझ्या हाताला खास सुट्टे म्हणून मी पिशवी बांधून ती चोलून घेतली व्यवस्थित. पण खायला एवढी चांगली आणि पौष्टिक भाजी आहे ना, खूप छान लागते. ह्याच्याबरोबर भाकरी वगैरे, नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी खूप छान लागते. तर मी इथे ना 2 वेळा धुवून घेते, कारण की अशी बाहेर असते ना भाजी, त्यामुळे व्यवस्थित अशी धुवून घेते. तर इथे धुवून घेतले आणि मग कुकरमध्येच डायरेक्ट हे करायला लावते, शिजायला लावते, कारण व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, तरच ती भाजी मस्तपैकी होऊन जाते. तर ह्याच्यामध्ये आहे ना, ह्या भाजीमध्ये मी उडदाची डाळ टाकते थोडीशी, कारण की उडदाची डाळ टाकायची, त्याच्याने मस्त गरगरीत अशी भाजी होते. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी टाकते, काही जण कुळीथ टाकतात, काही जण अलग अलग कडधान्य टाकतात. तर मला ते नाही आवडत, तर मी वाल टाकते त्याच्यामध्ये. छान लागते वाल टाकून पण. त्याच्यानंतर लाल तिखट, हळदी पावडर, धनिया पावडर असे आपले मसाले टाकायचे. शिजायलाच मसाले टाकायचे, कारण त्याच्यामध्येच चांगलं लागतं ते. नंतर हिरवी मिरची पण मी त्याच्यामध्ये टाकली आणि अर्धा तांब्या पाणी टाकलं. पाणी जास्त नाही टाकायचं, जर जास्त पाणी टाकलं तर सगळं कुकरमधून बाहेर येणार आणि तशी पण त्या भाजीला पाणी सुटतं. तर पाणी जास्त नाही टाकायचं, ते शिजायला पण हलकी आहे, त्यामुळे पाणी कमीच टाकायचं आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून झाकण लावून गॅसवरती चढवायची आणि 1-2 शिटी येईपर्यंत होऊन जाते ती. त्याच्यानंतर इकडे मी भाकरी पण भाजायला घेतली, कारण की गरम गरम भाकरी त्याच्याबरोबर चांगली लागते.
तर इथे ना माझी बघा मस्त की भाकरी पण फुगली, अशी व्यवस्थित अशी फुगली गेली. आणि त्याच्यानंतर इथे माझ्या भाकऱ्या पण झाल्या. त्याच्यानंतर एका साईडला माझी कुकर पण होत होती, तर तो पण झाला आणि व्यवस्थित अशी घाटलून घेतली आणि व्यवस्थित बारीक करून घेतली. आणि व्यवस्थित बारीक व्हायलाच पाहिजे, त्या कुकरमध्येच व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी टाकली, त्याच्यानंतर लसूण टाकले. लसूण मस्तपैकी जास्त टाकायचा, कारण की त्या भाजीला जेवढं लसूण असेल तेवढी छान लागते भाजी. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये. तर इथे यांना थोडासा आपला लाल तिखट टाकायचं फोडणीमध्येच आणि त्याच्यानंतर भाजी टाकायची आणि लगेच ढाकण बंद करून घ्यायचं, म्हणजे ते वाफ असताना ते आतमध्येच भाजीमध्येच उतरते. त्याच्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून तो पाणी त्याच्यामध्ये भाजीमध्ये ओतायचा. ही अशी एवढी पौष्टिक भाजी आहे ना, म्हणजे बिना खताची, बिना बी वगैरे न टाकता अशी भाजी रुजलेली आहे. खूप छान लागते भाजी. तर काय जणांच्या तिकडे काय बोलतात माहित नाही, अलग अलग पद्धतीचं मी असं ऐकलंय नावं, पण आमच्या तिकडे तर ह्याला तेरीच बोलतात, त्यामुळे मला तेरीच माहित आहे भाजीचं नाव. तर त्याच्यानंतर व्यवस्थित अशी शिजून द्यायची, ती उकळी यायला पाहिजे, म्हणजे आपले मसाले वगैरे त्याच्यामध्ये फोडणी वगैरे मिक्स व्हायला पाहिजे, त्यामध्ये व्यवस्थित शिजू द्यायची. मध्ये मध्ये त्या भाजीला असं चमचा घालून हलवत राहायचं, नाहीतर खाली लागतं ती भाजीची फक्त. तर पावसामध्ये आता अशा अलग अलग भाज्या होऊन जातात, भार्गीची भाजी, तेरी, परत आपलं ते काटला वगैरे, असे म्हणजे भरपूर भाज्या म्हणजे बिना खताच्या असतात. किती भाज्या आता रानामध्ये होतात, पण ते खायला पाहिजे. काही जण खातात, काही जण नाही खात. तर त्याच्यानंतर आहे ना, बाबूला शाळेमध्ये आणायला जायचं होतं, तर मला भाज्या पण घ्यायच्या होत्या. गावावरून आलेलो तर भाज्या वगैरे नव्हत्या फ्रीजमध्ये, त्यामुळे टिफिनसाठी तर भाज्या लागतातच. तर इथे भाजी घेत होतो, 2-3 अशा भाज्या घेतल्या आणि नंतर मग घरी आलो. त्याच्यानंतर जेवलो वगैरे आणि नंतर मग भाज्या आणलेल्या त्या ठेवायच्या होत्या व्यवस्थित. आणि गावावरून पण काही भाज्या आणलेल्या, त्या जर वेलीच नाही केल्या तर मग त्या कशा खराब होऊन जातात. आणि गावच्या भाज्या होत्या त्या, म्हणजे अशा पालेभाज्या होत्या, तर त्यांना तर करायलाच पाहिजे, नाहीतर ते सगळ्या पाण्याच्या असतात, तर लगेचच त्या मग खराब होऊन जातात. त्यामुळे त्या भाज्या पहिल्या करायला घेते, म्हणून त्या वरती ठेवून दिल्या. आणि जे काही आत्ता भाज्या आणल्या, तर त्या व्यवस्थित असे लावून घेतले फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर आज संध्याकाळचं टायमिंग आहे, तर संध्याकाळी दिवाबत्तीचा टायमिंग झालेला. तर इथे मी ह्याच्यामध्ये कापूर रोज टाकते. आता पावसामध्ये तर रोजच टाकायला लागतं, कारण की असं सुगंध छान येतं त्याच्यामध्ये. आणि जरा असं संध्याकाळचं टाकल्यावर चांगलंच असतं ते. जर बाहेरून कोणी आलं तर जरा वेगळाच असं सुगंध असतो घरामध्ये, तर चांगलं वाटतं घरामध्ये. तर इथे आता मी व्हिडिओला एंड करते. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.